नमस्कार, मी अमिता कदम. महाराष्ट्र 24 तासमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू घडत आहेत. उदयोन्मुख खेळाडूंच्या भविष्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचे उमेदवार अजिंक्य नाईक यांनी यावेळी दिली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ठाण्यातील सभासद मतदारांशी अजिंक्य नाईक यांनी संवाद साधल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील ग्वाही दिली. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार क्षितिज ठाकूर, माजी नगरसेवक विकास रेपाळे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दीपक पाटील, कार्यकारिणी सदस्य निलेश भोसले, अभय हडप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 14 वर्षाखालील संघ असू दे किंवा रणजी ट्रॉफी असू दे, मुंबईच्या संघात खेळण्यासाठी आज ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू येत आहेत. भारतासाठी खेळत असलेला तुषार देशपांडे सुद्धा ठाणे जिल्ह्यातून येतो. ठाणे जिल्ह्यात चांगल्या पायाभूत सुविधा कशा देता येतील, जास्तीत जास्त स्पर्धा कशा भरवता येतील यावर आमचा भर असल्याचे अजिंक्य नाईक यांनी यावेळी सांगितले. मडवी ट्रॉफी, 14 ते 16 वर्षाखालील विविध स्पर्धा ठाणे जिल्ह्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून होत आहेत. रणजीपटू ठाणेकर तुकाराम सुर्वे यांच्या नावाने ह्या वर्षीपासून ठाण्यात स्पर्धा भरवणार असल्याची माहिती अजिंक्य नाईक यांनी यावेळी दिली. ठाणे जिल्ह्यातील शहर असेल वा ग्रामीण भाग असेल, या भागात अनेक स्पर्धा आम्ही सुरू करत आहोत. मैदानी क्रिकेट मुंबई क्रिकेटचा पाया आहे. मैदानी क्रिकेट जर चांगले करता आले तरच ठाणे जिल्ह्यातून चांगले क्रिकेटर तयार होतील. खेळाडूंना आत्मनिर्भर करण्यासाठी जे BCCI मानधन देत आहे तेच मानधन मुंबई क्रिकेट असोसिएशन देत असल्याचे अजिंक्य नाईक यांनी यावेळी सांगितले. खेळाडूला सक्षम करणे, त्यांना नोकरी उपलब्ध करून देणे यावर आमचा भर आहे. शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये नोकरीसाठी आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. गेल्या 20 महिन्यात 40 ते 50 जणांना आम्ही निमशासकीय सेवेमध्ये नोकरी लावली. माननीय शरद पवार, माननीय मनोज जोशी, माननीय विलासराव देशमुख या माजी अध्यक्षांनी शासन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये समन्वयाचा चांगला पूल उभारला आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यानेही पुढे आम्ही चांगले काम करू असा आशावाद अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला. मॅक्सिमम मुलं आज मुंबईसाठी ठाण्या साईडवर येतात. जे मुंबईच्या टीममध्ये अंडर-14 असेल ते रणजी ट्रॉफी किंवा आता भारताला तुषार देशपांडे जो खेळला तो पण ठाणे जिल्ह्यामधूनच खेळला. तर इकडे मॅक्सिमम चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं देता येईल, मॅक्सिमम टुर्नामेंट कशा इकडे इम्प्लिमेंट करता येईल. तुम्ही बघितलं असेल इकडे मडवी ट्रॉफी असेल, अंडर-14च्या विविध टुर्नामेंट आहेत. अंडर-16ची आम्ही तुकाराम सुर्वे सरांच्या नावाने पण टुर्नामेंट यावर्षीपासून सुरुवात करतोय. तर असे अनेक टुर्नामेंट आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये शहर असेल, ग्रामीण असेल या भागात सुरू करतोय. मॅक्झिमम इन्फ्रास्ट्रक्चरवर आमचा भर राहील, कारण शेवटी आमचं मैदान क्रिकेट मुंबई क्रिकेटचा बेस आहे. मैदान क्रिकेट जर चांगलं करता आलं तरच इकडनं जास्तीत जास्त प्लेयर्स येतील. काय खेळाडूंवर आपण उद्देशाने हे करणार खेळाडूंचं आम्ही त्यांना इंडिपेंडेंटली कसं स्ट्रॉंग करता येईल, त्यांचं मानधन कसं, याच्या आधीसुद्धा आम्ही जे BCCI मॅच फी तेच मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांना मॅच फी देत आलं आहे. खेळाडूंना कसं सक्षम करता येईल, त्यांना कशा नोकऱ्या मिळतील. आज आम्ही गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट जे ऑफिसेस आहेत त्यांच्याशी जोडले गेलेलो आहोत. तर तिकडे मॅक्झिमम कशा नोकर भरतीसाठी आम्ही ॲज अ MCA त्यांना अप्रोच करू आणि याचा प्रयत्न आम्ही केला आणि लास्ट 20 महिन्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट 40 to 50 लोकांना नोकऱ्यासुद्धा सेमी गव्हर्नमेंटमध्ये करून घेतोय. दुसरीकडे खेळाडूंचा विचार होत असताना प्रशिक्षक शासनाच्या कुठल्या योजनांपासून वंचित होत आहे, त्यांच्यासाठी जिकडे गव्हर्नमेंटशी बोलता येईल आम्हाला ॲज अ MCA म्हणून आम्ही तिकडे नेहमीच प्रयत्न करतो. कारण MCA आणि सरकार हे म्हणजे कोलॅबरेटिव्हली काम करत आलं. ह्याच्या आधीसुद्धा म्हणजे पवारसाहेब असतील किंवा आधी मनोज जोशी होते, मग विलासराव देशमुख होते, हे जेवढे राजकीय नेते इकडे होते ह्या लोकांनी एक ती ब्रिज क्रिएट केलं आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि सरकारमध्ये. तर सरकार म्हणून आम्हाला नेहमी मदत होते आणि आम्ही श्रीकांत शिंदे साहेब असतील त्यांच्याकडे सुद्धा काही मुद्दे आम्ही मांडू आणि त्यांच्याकडनं काम करून घेणार आहे. ज्येष्ठ प्रशिक्षक आहेत ते वंचित आहेत, काही त्यांच्यासाठी काही विशेष प्रयत्न आमचं जी पॉलिसीज आहेत, जेव्हा आम्हाला अशा गोष्टी म्हणजे नोटीस होतात तर MCA म्हणून आम्ही नेहमी मदत करत. असे कोण स्पेसिफिक लोक असतील तर आम्ही त्यांना नक्कीच सपोर्ट करतो. थँक्यू. आमदार क्षितिज ठाकूर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी दीपक पाटील, जितेंद्र गोयल उर्फ भामाबाई, माझे मित्र, ह्या ठाण्यामध्ये बरीच मैदानं वेगवेगळ्या पद्धतीने गाजवलेले विकास रेपाळे. मी वोटर नाही आहे, पण मी एक क्रिकेटर आहे आणि क्रिकेटचा एक निश्चित चाहता आहे.
मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की मी अनेक निवडणुका बघितल्या, अनेक निवडणुकांमध्ये अनेक निवडणुकांसाठी बऱ्याच लोकांसाठी काम करण्याचं पण मला भाग्य लाभलं. परंतु मी मागच्या 2 वर्षामध्ये ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेला आदरणीय अमोल काळे सर, अजिंक्य नाईक जी असतील, ही सगळीच लोक ज्यावेळेला उभी होती त्यावेळेला मी असंच मित्रांनी सांगितलं, मी अजिंक्य नाईकांना फारसा ओळखत नव्हतो. परंतु मी ज्या वेळेला काम केलं, मला निलेशजी माझे खूप जुने मित्र आहेत आणि निलेशजींच्या सांगण्यावरनं आणि आदरणीय माझ्या साहेबांच्या सांगण्याच्यावरनं ज्यावेळेला मी यावेळेला काम केलं, मी खरं सांगू का, मला निराश होण्याची वेळ आली नाही. आणि जेव्हा जेव्हा ठाण्याच्या क्रिकेटला नव्हे तर जेव्हा जेव्हा ठाण्यातल्या क्रिकेटर्सना मदत लागली त्यावेळेला प्रत्येक वेळेला उभा राहिला माणूस हा अजिंक्य नाईक होता. हे मी आजही आवर्जून सांगू शकतो. आदरणीय अमोल काळे सर हे बिझी असायचे, एक मेसेज केला तरी रिप्लाय करायचे, परंतु आमच्या मेसेजवर ऍक्ट करणं, आमच्या कुठल्याही ऍप्लिकेशनवर लगेच रिप्लाय करणं, आमच्या कुठल्याही मागणीचा यथोचित असा विचार करणं, हे जर कोणी केलं असेल तर ते अजिंक्य नाईक यांनी केलं. म्हणून मला असं वाटतं की अध्यक्षपदाचे जर सुयोग्य उमेदवार कोणी असतील, कारण इतका ऍक्सेसिबल MCAतला पदाधिकारी आम्ही कधीही बघितला नाही, हे मी अगदी आवर्जून सांगतो. मी कदम सर इथे आहेत, कदम सरच आम्ही फक्त 1-2 असे कदम सर असतील किंवा अभय हडप सर असे 2-4 लोकच आम्ही ओळखायचो. कारण आमच्या ठाण्यातल्या लोकांना तसा थोडा ऍक्सेस कमी असतो किंवा आमचं येणं कमी असतं. परंतु अजिंक्य नाईकांनी असं कधीही आम्हाला सापत्य वागणूक दिली नाही. मग ते दादोजी कोंडदेवला मॅचेस देणं असो, दादोजी कोंडदेवच्या बाबतीत बघा, दादोजी कोंडदेवचं क्रेडिट कोणाला घ्यायचं त्यांनी घेऊ द्या, पण दादोजी कोंडदेव जर या ठाण्यामध्ये जर चांगलं झालं असेल तर ते फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब, तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल साहेब